टोचला ना बाई काटा बेकार. हाय फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण जाणार आहे आपल्या शेतावर. म्हणजे आज शेतावर पोचलोच आहे बा. हे बघा, हे आपलं शेत. त्याच्यात आपण हरभरा टाकलाय. हे बघा, हे गिरणीवाले आले, खालच्या गिरणीवाले. कालच आपण यांच्या याच्यात भात काढला, तांदूळ. हे आपलं अजून एक शेत बघू शकता. तर आपलं असं हरभरा टाकलाय आपण. आपल्या शेतामध्ये बोरीचं झाड आहे. तुम्हाला दाखवतो, बोर पिकले ते. 2-3 बोर काल मी बघितले होते, पिकले होते. हे बघा, बोर आलेत, थोडे थोडे पिकायले बघा, पिकेल. तर आपण बघू ते पिकेल. बाबू, हे बघा, टोचला ना बाई काटा बेकार. बोर का ना अवघड नाही, वाकडा काटा राहतो बोरीचा. आपण आहे ना, हे बघा बघा, पडलं बोर. खाऊन सांगतो कसं आहे, आंबट आहे का गोड आहे. कीड निघाली बाई त्याच्यामध्ये. चला आपण दुसरीकडे जाऊ आता. दादा असतीलच, वडील माझे. विठ्ठलबाई भुईमुग टाकलाय आपण. हा रस्ता दुसऱ्या गावाकडे जाते. माझे वडील. हा, तिकडून वरून चक्कर मारलो. हे बघा, गहू टाकलाय. गावामध्ये तुम्ही बघा ना कसं माणूस उभा केलाय. ही स्ट्रीक तुम्ही बहुतेक ठिकाणी बघितलं असेल. आपण जाऊ तिकडं. बघा, माझेच पेंड आहे. त्याला मस्त आपण एक मडकं लावलं, शर्ट घातलं. शर्ट माझं नाही, फादरचं आहे. बघा ना, असं एक पक्ष्यांसाठी लावता. पक्ष्यांना असं वाटायला का एवढं माणूस उभा आहे शेतामध्ये, नाही का, त्याच्यासाठी लावत्या. आपण इकडं पुढं जाऊ. एवढा बोर मारले आपण. इथं वांगे वगैरे लावले, आत्ताच लावले वांगे आणि टमाटर. हा घास टाकलाय शेळ्यांसाठी. आपल्याकडे नाही शेळ्या, पण मित्रांना त्यांच्या शेळ्यात ना त्यांनी टाकलंय. तर आपण पाणी भरून ठेवतो. बघा, पाणी आहे थोडं, अर्ध आहे.
2 दिवस झाला आजवरच इथं मी एक झोपडी बांधायचा एक प्रयत्न केला. हे बघा पण बाई एक साईड 2 साईड झाले इकडे आणि इकडे. ही साईड राहिले नाही का इथे फांदी असल्यामुळं. पण वर बाबळीची आहे ना, बाबळीचे बाईले मोठे काटे राहतात त्यामुळं इथं थोडासा कांदा टाकलाय, सोयाबीन थोडंच टाकलं, जास्त नाही म्हटलं खायापुरते. मुळ्याचे झाड इथं आपण वांगे केले होते, आता ते काढून टाकायला लागतील हे झाड. वांगे इकडं टमाटे केले होते, टमाट्याचे काय नाही 5 सऱ्या लावल्या होत्या, सऱ्या बोलता नाही का. आणि तिकडे पण कांदा टाकलाय ते बघा. जायला तेवढं वार आहे तारे, त्यामुळे नाही जाणार आपण तिकडं. कोणी एडवाय ना की तिथून आणून टाकलंय, कोणी म्हणजे फादर आहे त्यांनीच आणलंय, कशाला आणलंय मला माहित नाही बा. मेथी टाकली होती आपण तिकडे, मेथी काढून झाले, थोडीफार राहिले नाही का. मुळे आहेत भरपूर. हा फांडा काय आपल्याला माहीतच नाही का. जुने लोक राख वगैरे आणायचे चुलीमधली नाही का शेतामध्ये, पण कशाला आणायचे ते अजून मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा बघू. पण मग कशाला आणतात ते अजून पण माहीत नाही. आज थोडं बाहेर जायचे, फादर सकाळी गेलो होते, जेवण करायला नव्हतं, मग मी आलो, बोललो तुम्ही या जेवण करून. मग नंतर जाईल मी बाहेर ते जेवण करून आल्यावरती. इथे ना या झोपडीला वरून कागद वगैरे काहीतरी टाकायला लागल सावलीला मस्त नाही का. आणि माझा एक विचार चाललाय इथे साफ वगैरे करायचं आणि त्या फांदीला एक झोका बांधायचा नाही का. तुम्हाला पण अजून काय आयडिया द्यायची असेल तर द्या. आपला काय एवढं दिमाग चालत नाही, माझा काय एवढं दिमाग चालत नाही, पण मग तुमचा एखादी हे द्या नाही का, आयडिया वगैरे देऊन टाका गरीबाला. एवढ्या मिरच्या टाकल्यात आईने, सुकायला टाकल्यात नाही का. इथंच लावल्या तर थोड्याफार निघाल्यात, अजून आहेत ते तिकडे आहेत थोडेफार निघतील. आय थिंक या दिसत्यात ना एवढंच निघतील तिकडं. पण तरी असं आमचं शेत आहे गरिबाचं छोटंसं, आणि काही नाही थोडंच केलं सगळं. जास्त अपेक्षा वगैरे तर नाही करायची. कमी याच्यात जास्त प्रॉफिट निघणार काही असली शेती आहे की ते कमी पाण्यामध्ये आणि कमी कष्टामध्ये निघून जास्त प्रॉफिट देईल. असं तुम्हाला माहीत असेल तर सांगा प्लीज, पण करायचा प्रयत्न करू. बाकी बघू. तर इकडं पण एक बोरीचं झाड आहे आपलं. पक्षी वगैरे उचकायला लागतं. तर आजच्या ब्लॉकमध्ये इतकंच. नेक्स्ट ब्लॉकमध्ये अजून आपण काहीतरी इंटरेस्टिंग आणायचा प्रयत्न करू.
सपोर्ट करा तुमच्या भाऊला. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला. व्हिडिओला लाईक करा. बस इतकंच, अजून काय सांगणार.